ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सिंदखेड पोलिसांनी गुटखा तस्करीच्या विरोधामध्ये मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 1,40,700 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 6 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 7,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 20 ऑगस्ट रोजी सिंदखेड पोलीस ठाण्याचे पथक हे अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये प्रतिबंधात्मक कारवाईसाठी गस्त घालत असताना प्रभारी अधिकाऱ्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत सारखणी तपासणी नाका परिसरामधील रस्त्यावरून एका वाहनामधून प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक केली जात आहे अशी माहिती मिळाली। माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संशयित कारची झडती घेतली असता त्यामध्ये पोत्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला आहे। सिंदखेड पोलिसांनी 1,40,700 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू आणि अंदाजे 6 लाख किमतीची कार असा एकूण 7,40,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी प्रफुल्ल भालचंद्र येन्नावार आणि निवृत्ती धर्माजी अल्लडवार यांच्या विरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे, पोलीस अंमलदार आकाश सावंत कदम मानखेडे आणि सिंदखेड पोलीस ठाण्यामधील होमगार्ड यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। अवैध गुटखा आणि तंबाखूची वाहतूक करणाऱ्यांच्या विरुद्ध सिंदखेड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन सर यांच्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या विशेष मोहीम अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम अंतर्गत सिंदखेड पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी नाकाबंदी दरम्यान संध्याकाळी जी नाकाबंदी रेग्युलर प्रमाणे चालू होती त्या नाकाबंदी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची गाडी नाकाबंदीतील अधिकारी कर्मचारी यांना बघून पाठीमागे वळवल्यामुळे संशय आला आणि त्या संशयामध्ये गाडी चेक केली असता गाडीमध्ये 1,40,000 रुपयाचा गुटखा मिळून आला। संबंधित आरोपी 2 यांना अटक करण्यात आलेली आहे। तसेच त्यांना अटक करून आज रोजी कोर्टात हजर केले असता 2 दिवसाचा PCR मिळालेला आहे। तपास चालू आहे। सदरचा गुटखा कुठून आला त्याविषयी तपास सुरू आहे आणि अवैध धंद्यावर अशाच प्रकारे सिंदखेड पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू राहणार। त्यासाठी कुणाला काही माहिती असल्यास सिंदखेड पोलीस स्टेशनला माहिती कळवावी। मजहर शेख, C24 तास, नांदेड।